नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, न्यायालय अंतर्गत विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कुठली पदं आहेत, पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यासोबत तुम्हाला ऑफिशियल हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवरती देखील ही जाहिरात पाहायला भेटेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघू शकता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरती ही पदं असणार आहेत. म्हणजे थेट मुंबईचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे तुमची. तर यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज मागवले जात आहेत. एकूण 11 जागा असणार आहेत. पदाचं नाव वाहन चालक असणार आहे. तर बघा, वाहन चालक या पदासाठी जाहिरात आलेली आहे. तुम्हाला इतर कुठल्या पदाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यास व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की माहिती दिली जाईल. बघा, एकूण रिक्त पदं या ठिकाणी आहेत. सद्यस्थितीत रिक्त असणारी पदं जी आहेत 3 पदं भरली जाणार आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये जर पदं अजून रिक्त झाली तर 8 पदं भरली जाणार आहेत. अशी टोटल 11 पदांसाठी ही निवड यादी तयार केली जाणार आहे. आता बघा, वाहन चालक हे जे पद आहे या पदासाठी परमनंट ही पदभरती असणार आहे. S10 लेवलनुसार पेमेंट तुम्हाला असणार आहे 29,200 ते 92,300 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. बघा, 29,200 हा पेमेंट प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. हा स्टार्टिंग बेसिक पेमेंट तुम्हाला असणार आहे. तुम्ही रिटायर होईपर्यंत तुमचा पगार, बेसिक पगारच तुमचा 92,000 पर्यंत जाणार आहे. प्लस याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचे तुम्हाला भत्ते भेटतच राहणार आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीचा पगार या ठिकाणी असणार आहे. वाहन चालक हे पद या ठिकाणी भरलं जात आहे. तर बघा, आता यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे ती संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, यासाठी तुमची निवड प्रक्रिया वगैरे काय आहे ती संपूर्ण माहिती पुढे आपण पाहूयात. पात्रता तुम्ही या ठिकाणी कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. तुम्हाला मराठी, हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणं येणं आवश्यक आहे. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष असणं गरजेचं आहे. कमाल वय 38 वर्षापर्यंत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. त्याचसोबत बघा, उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर बघा प्रसिद्धीच्या दिनांकास किंवा त्याच्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी वाहन अधिनियम प्रमाणे वैध व कार्यरत अशा हलके मोटर वाहन म्हणजेच लाईट मोटर व्हेकल LMV चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. तर कुठलं ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे तुम्हाला? लाईट मोटर व्हेकलचं, ज्याला आपण हलके वाहन या ठिकाणी लायसन असं म्हणतो किंवा हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना असं म्हणतो. लाईट मोटर व्हेकलचं तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. LMV जसं की कार चालवण्यासाठी वगैरे लायसन जे लागतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, उमेदवाराचा अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलके आणि जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव आवश्यक असणार आहे. अर्ज करण्याच्या तारखेस म्हणजे तारखेपर्यंत तुमच्याकडं 3 वर्ष चालवण्याचा वाहन चालवण्याचा जड किंवा हलके वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे परवान्यासोबतच तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असणं गरजेचं आहे. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचं ज्ञान आवश्यक असणार आहे. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असणं गरजेचं आहे. शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हे सर्व पात्रतेच्या अटी तुम्हाला या ठिकाणी ही पात्रता लागणार आहे. त्यासोबत बाकी देखील अटी या ठिकाणी आहेत. ह्या सर्व तुम्हाला वाचून त्याच्यानंतरच अर्ज जो आहे तो करायचा आहे. बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क किती असणार आहे? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला 500 रुपये शुल्क भरणं गरजेचं आहे. जे की या ठिकाणी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत पुन्हा केलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे. ऑनलाईन शुल्क तुम्हाला SBI कलेक्ट या ठिकाणी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी भरायचं आहे आणि त्याचा नंबर जो आहे तो फॉर्म भरताना टाकायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघू शकता, ही वेबसाईट जी आहे अर्ज करण्यासाठी सुरू झालेली आहे. यावरून तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील दिलेल्या आहेत. ही PDF फाईल देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. बघा, ऑनलाईन अर्ज जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून 15 दिवसामध्ये तुम्हाला करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची डेट देखील त्यांनी दिलेली आहे. बघा, 25 एप्रिलपासून अर्ज सुरू झालेले आहेत 11 वाजल्यापासून ते 9 मे 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते करता येणार आहेत. काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याची माहिती देखील या ठिकाणी त्यांनी संपूर्ण दिलेली जाहिरातीमध्ये. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे याची? आलेल्या अर्जाची छाननी करून तुमची अगोदर शॉर्ट लिस्ट लावली जाणार आहे. शॉर्ट लिस्टसाठी या ठिकाणी जो उमेदवार असतील त्यांना लेखी परीक्षा असणार आहे 20 गुणाची. उत्तीर्ण गुण 7 गुण कमीत कमी घेणं गरजेचं आहे. लेखी
लेखी चाचणीसाठी प्रश्न पत्रिकामध्ये विविध विषयांवरती वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये बघा वाहनांची देखभाल, किरकोळ दृष्टीविषयक ज्ञान, मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे आणि रस्त्यांची माहिती याच्यावरती प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञानवरती प्रश्न असतील. तर हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षेच्या 20 गुणासाठी असणार आहे. लेखी परीक्षा तुमची झाल्यानंतर तुम्हाला पूर्व अनुभवासाठी 10 गुण दिले जाणार आहेत. मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत तुमची परीक्षा घेतली जाईल. मोटार वाहन म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. 10 गुण दिले जातील. कमीत कमी 7 गुण त्यामध्ये पडणं गरजेचं आहे. तोंडी मुलाखत तुमची 10 गुणांची देखील घेतली जाणार आहे. तर अशा पद्धतीने निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 गुण तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी कमीत कमी 25 गुण तरी पडणं गरजेचं आहे. तर 50 गुणांची ही निवड प्रक्रिया तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्राच्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला घेऊन जायचे. ही मुलाखतीच्या वेळेची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया मात्र पूर्ण करावी लागणार आहे. इतर सूचना देखील याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. संपूर्ण माहिती वेबसाईटमध्ये पाहायला भेटेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे जॉबविषयीची अपडेट भेटेल. धन्यवाद.